तर मित्रांनो, माही आणि मलिकने मारुती सुझुकीची विक्टोरीज गाडीच का घेतली, बरोबर ना? तर आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत हे काही खास फीचर्स ज्या कारणामुळे आम्ही मारुती सुझुकीची विक्टोरीज गाडी घेतली. ऍक्च्युली आम्ही रील करण्यासाठी बाहेर फिरतच असतो आणि आम्हाला कम्फर्ट झोन हा महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही स्विच केले मारुती सुझुकीच्या विक्टोरीज कडे. तर मित्रांनो, ही आहे टॉप मॉडेलची विक्टोरीज ZXi प्लस ऑप्शनल मॉडेलची, ज्याच्यामध्ये तुम्हाला सनरूफ सुद्धा भेटून जाते. यात तुम्हाला 17 इंचेस ड्युअल टोन मध्ये अलॉय व्हील्स पण भेटतात आणि ते फार छान दिसतात. मित्रांनो, तुम्हाला भेटत आहे ऑटो LED हेडलाइट विथ प्रोजेक्टर आणि फॉग लॅम्प. जबरदस्त अशी लाईट तुम्हाला नाईट व्ह्यू देणार आहे. याला डोअर सेन्सर आहे, त्यामुळे जरी चावी नसली तरी तुम्ही या बटनाच्या साहाय्याने त्याला ओपन करू शकता. आणि मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे या गाडीचा ग्राउंड फ्लोरन्स बघा. म्हणजे ही गाडी 210 mm हाईट वर आहे. तुम्ही ही गाडी कुठेही घाला, कशीही चालवा. तसंच तुम्हाला यात भेटत आहे भला मोठा इलेक्ट्रिक पॅरानोमिक सनरूफ आणि तुम्हाला टायर भेटत आहेत सियाट मध्ये 215/60 R17. याचं 45 लिटर फ्युएल टँक आहे. आम्हाला ऍक्च्युली पेट्रोल गाडी हवी होती, याच्यात CNG पण तुम्हाला ऑप्शन भेटतोय. मित्रांनो, बॅकलाइट ही जॉईंट मध्ये येते, बट ही प्रीमियम लुक देणारी लाईट तुम्हाला बॉक्सेस टाइप मध्ये येते, त्यामुळे ही डिझाईन एकदम युनिक वाटते. तर आता आपण बघूया गाडीची बूट स्पेस, जी ऑटोमॅटिक आहे. तर तुम्हाला हाताने डिक्की उघडायची गरज नाही. पाय फिरवला तर ऑटोमॅटिकली ही डिक्की तुम्हाला ओपन होणार आहे. आणि एवढंच नाही, तर तुमची लहान लहान मुलं जर तुमच्या सोबत असतील तर तुम्हाला मी दाखवतो की ह्या ज्या सीटेड आहेत, दोन्ही सीट ज्या आहेत त्या आता मला काढायचं नाही सगळं. इथून तुम्ही हे ओढून त्या सीट एकदम बेड करू शकता. म्हणजे लांब लचक तुम्हाला एक बेड तयार होऊ शकतो. ही जबरदस्त तुम्हाला गाडीमध्ये स्पेस मारुती सुझुकीने दिलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा, आम्ही खूप फिरत असतो, ट्रॅव्हल करत असतो. माही, मी, आमच्यासोबत आमची दिदी असते, त्यामुळे आम्हाला हे सगळं आमचं लगेज ठेवण्यासाठी कम्फर्टेबल गाडी आहे. ऍक्च्युली मला गाडीला सनरूफ हवं होतं, त्यामुळे मी मलिकला म्हटले की आपण ऑप्शनल गाडी घेऊया ZXi प्लस. फुल सनरूफ तुम्हाला मिळत आहे तिथपर्यंत. कोणीही व्यक्ती आरामात उभा राहू शकतो. आणि मेन ग्लास जी आहे ती पण तुम्ही ओपन करू शकता इथून. हे बघा, क्लासी आणि प्रीमियम लुक देते गाडी. आणि एक मिडल क्लास फॅमिलीसाठी ही एक लक्झरियस कार पेक्षा सुद्धा चांगली आहे. आणि तुम्हाला पुढे फ्रंटला येत आहे हे सनग्लास होल्डर, जिथे तुम्ही तुमचा सनग्लास ठेवू शकता, कॅरी करू शकता. आणि लाईट्स पण एकदम प्रीमियम दिलेल्या आहेत, एकदम सुंदर. याच्यामध्ये तुम्हाला 10 इंचेसची स्क्रीन भेटत आहे. त्याच सोबत तुम्हाला यामध्ये टोटल 8 स्पीकर्स मिळत आहे. म्हणजे तुम्हाला डॉल्बी ॲटमॉसचा फील घ्यायला मिळणार आहे. म्हणजे ट्विटर आहेत आणि 8 टोटल स्पीकर आहेत. म्हणजे इथे पण एक उपर आहे, इथे साऊंड सिस्टीम आहे आणि गाडीच्या बॅक सीट पर्यंत कम्प्लीट साऊंड सिस्टीम आहे. त्यामुळे तुम्हाला आफ्टर मार्केट कोणत्याही प्रकारचं मॉडिफिकेशन करायची गरज नाहीये. म्हणजे बाहेरून कुठल्याही प्रकारचा उपर या गाडीमध्ये इन्स्टॉल करायची गरज नाहीये. इन्फिनिटी हर्मन ब्रँडचे ओरिजिनल स्पीकर्स इथे इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत. आणि ड्रायव्हरच्या बाजूला तुम्हाला जबरदस्त अशी आर्मरेस्ट मिळत आहे. म्हणजे तुम्ही ड्राईव्ह करताना असा हात ठेवून मस्तपैकी जाऊ शकता. आणि यामध्ये पण तुम्हाला स्पेस आहे, जबरदस्त स्पेस अशी. तुम्ही इथे कॅश ठेवू शकता किंवा काही पण ठेवू शकता. मी नेहमी कॅश कॅरी करतो, कारण आम्हाला पैसे जरा खर्च करायला खूप लागतात. आणि मित्रांनो, तुम्हाला मागच्या सीटला सुद्धा आर्मरेस्ट मिळत आहे. म्हणजे तुम्ही मागे जर 2 जण जर बसले, 3 जण ऍक्च्युली बसतात मागे, 5 सीटर गाडी आहे, बट 2 जण जर बसले ना ट्रॅव्हलला, तेव्हा आर्मरेस्ट कम्फर्टेबल आहे लॉंग रूटला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रंटचे हे जे 2 सीट आहेत, ड्रायव्हर सीट आणि ही बाजूची जी सीट आहे ती व्हेंटिलेटेड सीट आहे. त्याला ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही एकदम एसीचा कूलिंग फिलिंग घेऊ शकता. हे बघा, ही कम्प्लीट तुम्हाला कूलिंग होणार आहे. आणि मित्रांनो, फ्रंटला तुम्हाला मिरर मिळत आहे. म्हणजे जर तुम्ही कुठे ट्रॅव्हलला जाताय, मेकअप वगैरे करायचा असेल तर तुम्हाला जबरदस्त असा मिरर भेटत आहे. तर मित्रांनो, मारुती सुझुकीने मार्केटमध्ये एक अशी गाडी लॉन्च केलेली आहे जी आतापर्यंत एका महिन्यात 15,000 गाड्या सेल झालेल्या आहेत इंडियामध्ये. आणि मी जी गाडी घेतली ती टॉप व्हेरियंट मध्ये गाडी घेतलेली आहे, पण ऑटोमॅटिक घेतलेली नाहीये. मी मॅन्युअल घेतली, कारण मला ऑटोमॅटिक गाडी कशी, मला ती सवय पण नाही आणि मला ते चालवल्यासारखी वाटत पण नाही, म्हणून आम्ही मॅन्युअल गाडी घेतली. इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला वायरलेस चार्जर पण भेटत आहे. म्हणजे मोबाईल इथे तुम्ही फक्त आयफोन तुमचा ठेवू शकता आणि चार्जिंग करू शकता. आणि तुम्हाला व्हॉल्यूम साठी प्रीमियम असं बटन दिलेलं आहे, जे व्हॉल्यूम तुम्ही ऍडजस्ट करू शकता. हे सगळे बटन्स तुम्हाला एकदम क्लासी लुक देतात. आणि मित्रांनो, डॅशबोर्ड जर तुम्ही बघत असाल तर प्रीमियर क्लासी लुक देत आहे. स्टिचिंग पण जबरदस्त आहे. आणि एम्बियंट लाईट जी आहे इथे, हे तुम्हाला 64 लाईट्स इथे मिळतात. तुम्ही मूड प्रमाणे तुमच्या इथल्या लाईट्स बदलू शकता. पण आता मी एकदम उजेडात आहे, ऊन पडत आहे, त्याच्यामुळे ह्या लाईट दिसत नाहीये, पण नाईटला तुम्हाला जबरदस्त असं फील येणार आहे ह्या लाईट्सचा. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल सुद्धा आहे, म्युझिक सिस्टम कंट्रोलर सुद्धा आहे, कॉलिंग साठी पण तुम्हाला ऑप्शन्स आहेत. आणि जबरदस्त असं क्लासी तुम्हाला इथे त्याचं मीटर मिळत आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेटिंग सुद्धा करता येणार आहे, HD सेटिंग. आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये किलोमीटर, ओडोमीटर, AB मीटर, हे सगळं तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला फ्युएल दिसणार आहे इथे, किती तुम्ही फ्युएल याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे
इथे भेटत आहे ही एक छोटी स्क्रीन, ज्याच्यावर तुम्हाला लक्ष तुमचं भटकणार नाहीये. म्हणजे जर तुम्हाला स्पीड बघायची असेल गाडीची तर तुम्ही इथे बघू शकता. ड्रायव्हर सरळ इथे बघू शकतो स्पीड वगैरे, त्याला खाली बघायची गरज नाहीये. हा ऑप्शन त्याने दिलाय. इथे तुम्हाला फ्यूल पण कळणार आहे आणि सगळं कळणार आहे. आणि बॅक साईडला पण तुम्हाला एसी आहे, जबरदस्त कूलिंग होत आहे. आणि तुम्हाला तुम्हाला सॉकेट्स मिळत आहेत, सी पॉइंट भेटत आहेत तुम्हाला, म्हणजे तिथे तुम्ही मोबाईल तुमचा चार्ज करू शकता. आणि फास्ट चार्जिंग मोड आहे हा. आणि मागे पण तुम्ही बघू शकता कम्फर्टेबल तुम्ही मागे बसू शकता हवं तसं. कितीही लांब जर ट्रॅव्हल असेल, रूट असेल, तरी तुम्ही पुढचाही व्यक्ती आणि मागचाही व्यक्ती कम्फर्टेबल बसू शकतो. ही 7 सीटर नाहीये, 5 सीटर गाडी आहे. ऍक्च्युली उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हे मी एक्स्ट्रा बसवून घेतलंय. ते पण विक्टोरीज ब्रँडच आहे, ओरिजिनल आहे, जे मी कम्प्लीट गाडीमध्ये इन्स्टॉल करून घेतलेलं आहे. आणि जर तुम्ही लॉंग रूटला जात असाल ना, तुम्हाला हायवेवर ही गाडी तुम्हाला 18 ते 19 एव्हरेज मायलेज देते. आणि मार्केटमध्ये जर चालवत असाल तुम्ही, ट्रॅफिक मध्ये जर चालवत असाल तुम्ही, तर तुम्हाला हमखास 15 पर्यंत मायलेज या गाडीचा मिळतोय. कारण ही हायब्रिड आहे, स्मार्ट हायब्रिड गाडी आहे. सो मायलेजचा कुठलाही प्रकारचा वांदा नाही. मस्त आणि परवडणारी गाडी आहे. ऍक्च्युली मला ही गाडी ऑन रोड 21 लाखला गेलेली आहे. बेस मॉडेल पण मला वाटतं बहुतेक 13.5 लाख पासून सुरू आहे बेस मॉडेल. बट आम्हाला टॉप मॉडेलच हवा होता, टॉप व्हेरियंट हवा होता, त्यामुळे आम्ही घेतली. कारण वन टाइम इन्व्हेस्टमेंट करणार, त्यामुळे आपल्याला कम्फर्टेबल मिळाली पाहिजे. आपल्या फॅमिलीला कम्फर्टेबल राहणं किंवा त्यांना व्यवस्थित कुठेतरी जाता येता यावं, त्यासाठी आम्ही टॉप मॉडेल घेतली. ऍक्च्युली मित्रांनो, ही गाडी लॉन्च होऊन फक्त 4च महिने झाले, म्हणजे 4-5 महिने झाले असतील. आणि सावंतवाडीमध्ये आम्ही राहतो, त्यामुळे सावंतवाडी पहिली गाडी टॉप व्हेरियंट मध्ये मीच आणली आहे. सो त्याच्यानंतर आता बेस मॉडेल वगैरे बरेच वाढत चाललेले आहेत, तिथे बागायला मिळतात आपल्याला. प्रत्येकाच्या बजेटवर आहे, ते अवलंबून आहे. विक्टोरीज गाडी घ्यायची असेल तर मला असं वाटतं की टॉप घेतलेलीच बरी. आणि तुम्ही बघू शकता की या गाडीमध्ये 360 कॅमेरा सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही रोडवर जर असाल ना, तुम्हाला ग्लासेस असं खाली करून इथे तिथे बघायची गरज नाहीये. कम्प्लीट गाडी तुम्हाला इथे दिसते. तर मी तुम्हाला गाडी पुढे घेऊन दाखवतो. हे बघा, हे बघा, पुढून गाडी येते. हे बघा, कम्प्लीट तुम्हाला गाडी, रूट सगळं याच्यावर दिसणार. त्यामुळे ही एक फॅसिलिटी खूप छान आहे या गाडीची. तर मी तुम्हाला आता म्युझिक ऐकवतोय. ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणार नाही, पण त्याचा बेस ऐका, त्याचे स्ट्रोक ऐका. तर याच कारणामुळे मित्रांनो, माही आणि मी आणि दोघांनी मिळून हीच कार घेण्याचा डिसिजन घेतला. कारण या गाडीचे फीचर्स खूप छान आहेत. आम्हाला याचे फीचर्स खूप आवडले. आणि आतापर्यंत मारुतीमध्ये म्हणजे या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. याचा पत्रा पण एकदम, समोरचा शीट जे आहे ते पण हार्ड आहे. आपण सेफ मध्ये ड्राईव्ह करणं गरजेचं आहे. नेहमी ड्राईव्ह करताना सीट बेल्ट यूज करणं खूप गरजेचं आहे. आणि गाडी चालवताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं खूप चुकीचं आहे. सो त्यामुळे थँक्यू सो मच. आज मला असं वाटलं की गाडीचा एखादा ब्लॉग आपण शेअर करूया, तुमच्यापर्यंत पोहोचवूया, सगळ्यांना कळू दे ना. तुम्हाला पण जर उद्या गाडी घ्यायची असेल ही विक्टोरीज, तर तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ बघून तुम्ही घेऊ शकता. सो थँक्यू सो मच. बट तुम्ही सबस्क्राईब करा. माही आणि माझे तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग्स मिळतील बघायला. लव्ह केमिस्ट्री बघायला मिळेल, आमची कॉमेडी बघायला मिळेल. आणि इंस्टाग्रामवर पण आम्ही आहोत, माही आणि मलिक. सो आम्हाला फॉलो करा. थँक्यू.